नमस्कार मंडळी, जय शिवराय. मित्रांनो, आजचा आपला चॅलेंजचा चौथा दिवस आहे. चौथा चॅलेंज आपण आज पूर्ण करायला जातोय. तर माझी हेल्मेटला माउंट लावून सगळी तयारी झाली आहे आणि आता मी निघतोय मोटो ब्लॉगिंग करायला. तर चला करूया आज आपल्या ह्या मोटो ब्लॉगिंगची सुरुवात. तर मी आता ॲक्च्युली मी शेतातून काम करून यायला खूप उशीर झाला मला, त्याच्यामुळे आज उशिरा मी निघतोय बाहेर. बऱ्यापैकी दुकानं बंद झाली आहेत. तर मी तुम्हाला गावातून बाहेर जाणारे रस्ते आणि तेच रस्ते गावात कसे येतात, 4 रस्ते आहेत गावातून बाहेर जायला ना बाहेरून गावात यायला. ते चारहीच्या चारही रस्ते मी तुम्हाला दाखवतोय. चला. आलो मी बाळा. बाय बाय कर. चला मंडळी, दाखवतो तुम्हाला गाव फिरून. मला ॲक्च्युली शेतातून यायला उशीर झाला. माझ्या घरापासून ही वर जाण्याची रस्ता. ही रस्ता निरेला जाते आणि ही पुण्याला. खूप दिवसातनं मोटो ब्लॉगिंग करतोय. खूप दिवसातनं म्हणण्यापेक्षा पहिल्यांदाच लॉकडाऊन हटल्यापासून तर मंडळी, आमच्या गावची पुण्याला जाणाऱ्या रस्त्याकडची शिव इथंपर्यंतची आहे. समोर दिसतंय ते लपतळवाडी छोटंसं गाव आहे आणि इथून मागे तुम्ही बघितलं असेल हे माझं गाव आहे आणि इथून पलीकडं दुसऱ्या गावची शिव आहे. वीर धरण आहे त्या बाजूला. क्लास सीन आहे, मस्त वातावरण आहे, क्लायमेट. तुम्हाला दुसऱ्या रस्त्याला घेऊन जातो. ही शाळा आहे माझी. त्या शाळेत मी 10वीपर्यंत शिकलो. गेट उघडा असेल तर जाऊया आपण. ओके. ही आहे समोर दिसते ती शाळा आणि हे पटांगण, शाळेच्या समोरचं ग्राउंड. हे गावातलं गणपती मंदिर आहे. मंडळी, हा समोर दिसतोय तो हा आहे धडधडीचा पूल. धडधडीचा अशासाठी की हा पूर्ण दगडात बांधलेला होता पूर्वी आणि इथं आलं की गाड्या अशा धडधड 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 करत चालायच्या. सो ह्याला धडधडीचा पूल म्हणतात. पण तो खूपच खचला गेला पावसामुळे याच्यामुळं आणि त्याचं लाईफ पण खूप झालं होतं. सो त्याच्यावर आता सिमेंटची रस्ता बनवली आहे. मोटो ब्लॉगिंग ॲक्च्युली बऱ्याच जणांना मोटो ब्लॉग बघायला आवडतात. आपल्याकडं कॅमेरा हा जस्ट आत्ताच नवीन लेटेस्टमध्ये घेतला आपण. सो याच्या अगोदर आपण करत नव्हतो, पण आता आपण करायला लागलो आहे. आता ही चांगली रस्ता सुरू होणार परत. हे बघत असाल, वाल्हेगाव आमच्यापासून 4 किलोमीटर या दिशेला. मस्त असा ऊन सावलीचा खेळ चालू आहे सकाळपासूनच. दक्षिण महाराष्ट्रात पण सुरुवात होईल. हे समोर बघताय तुम्ही, हा जेजुरीचा जुना गड आहे. सो मध्ये सर्वात उंच डोंगर दिसतोय तो जेजुरीचा जुना गड. इकडं समोर वाल्हे गाव आहे.
समोर आमच्या गावची वेस आहे तिथं. आणि इथून तुम्ही इकडं बघाल तर हे आमच्या गावचं शिवार आहे इकडचं. समोरचा डोंगर दिसतोय तो खंबाटकी घाटाचा डोंगर आहे. म्हणजे त्या डोंगरातच खंबाटकीचा घाट आहे आणि तोच घाट पुढे साताऱ्याला जातो. ॲक्च्युली हा डोंगरमध्ये आला आहे, नाहीतर आपल्याला पुरंदर किल्लासुद्धा दिसू शकला असता इथून. याच्याच मागे बरोबर पुरंदर किल्ला आहे जो तिकडच्या डोंगरावरून दिसतो. आणि हा जो समोरचा डोंगर दिसतोय असा एकदम नॉर्मल त्यातला उंच, तर तो काळूबाईचा डोंगर आहे. म्हणजे खाली भोर आणि भोरपासून पलीकडचा तो काळूबाईचा डोंगर. इकडं फेरफटका मारायला आलो मोटो ब्लॉगिंग करता करता. तर आमच्या शेताची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर आला आहे. ट्रॅक्टर आला म्हणून आपण आतमध्ये आलो आहे. चला बघूयात काय करतोय ट्रॅक्टर. दुसरंही काम झालं. माझं हे शेत मशागत चालू आहे आत्ता शेताची. आणि चला आता राहिलेलं आपला बरंच काम आहे अजून. चौथी रस्ता दाखवायची आहे तुम्हाला गावातून बाहेर निघणारी, आणि एडिटिंग पण करायचं आहे अजून.
ही गावची ह्या रोडची शेवटची वस्ती. इकडे जरा जास्त वस्ती नाही आहे. मित्राचं इथं शेत काढायचं काम चालू आहे. तर समोर उभा आहे मित्र, ते मशीन आणि हे सगळं सेटअप झालं का काढून? काय करतोय तू? क्षेत्र काढलं का सगळं? नाही तू काय करतोय? कॅमेरा कशाला लावलाय पुढे? असंच. तू काय तर हात नको मिळवू. हो, नमस्कार. यायला करू नये नमस्कार. नमस्कार दाजी, नमस्कार. तर मंडळी, हे आमच्या गावचं बागायत क्षेत्र समोर बघताय तुम्ही हे सगळं, आणि इकडच्या दिशेला आहे ते वीर धरण आहे या बाजूला. तर मंडळी, किरणजींनी दिलेल्या चॅलेंजप्रमाणे मी माझा सगळा गाव, अगदी सगळे रस्ते, गावातून बाहेर येणारे, आतमध्ये जाणारे सगळे रस्ते तुम्हाला दाखवलेत. किरणजींचं मी आभार मानतो ते अशासाठी की मला नाही वाटत मी असं मोटो ब्लॉगिंग कधी गावात करू शकलो असतो, आणि आज माझं गाव असं मोटो ब्लॉगिंगमधनं मी तुम्हाला एक्सप्लोर करू शकलो असतो. तर चला ठीक आहे, आजचा ब्लॉग मी इथंच थांबवतो आहे. तर आपला आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि सोबतच आपण किरणजींनासुद्धा चॅलेंज देत असतो प्रत्येक ह्याच्यानुसार आपल्या व्हिडिओच्या शेवटी. तर ते चॅलेंजेस तुम्ही बघत असालच याची मला खात्री आहे, कारण त्यांनी दिलेले चॅलेंज तुम्ही अगदी मनापासून बघताय, मला ॲप्रिशिएशन पण देत आहे, छान छान कमेंट्स मला येतात, नवीन सबस्क्रायबर ह्या चॅलेंजेसच्या सिरीजमध्ये नवीन नवीन सबस्क्रायबर आपल्या ह्या चॅनलला जोडले गेलेत. तर किरणजी त्यांचे चॅलेंज कसे करतायत हे तुम्ही नक्की बघा त्यांच्या चॅनलवर जाऊन. त्यांच्या चॅनलची लिंक मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तर नक्की त्यांचे चॅलेंज तुम्ही ते कसे करतायत हे आवर्जून बघा. तर किरणजी, तुमच्यासाठीचं हे आजचं पुढचं चॅलेंज. तर चॅलेंज असं आहे की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये असं म्हणाला होतात की किशोरजी काहीतरी मर्दानी चॅलेंज द्या म्हणून, असं रेसिपी वगैरे, म्हणजे तो रेसिपी वगैरे नको. सो तुमच्यासाठी मर्दानी चॅलेंज असं आहे की काही दिवसांपूर्वीच तुम्ही आत्ता जिथं राहताय तिथं शिफ्ट झाला आहे, आणि मला असं वाटतं की तुमच्या अजून त्या सोसायटीमधल्या इतर लोकांशी तुमच्या ओळखी झालेल्या नसाव्यात. तर ती सगळी लोकं तुमच्यासाठी नवीन आहेत. तर तुम्हाला हे काम सोसायटीमध्ये राहूनच करायचं आहे. तुम्हाला तुमच्या सोसायटीमधून नवीन 5 सबस्क्रायबर तुमच्या चॅनलला जोडायचे आहेत, आणि जमलं तर माझ्या पण बरं का. आपल्या शेअरिंग माय थॉट्स ह्या चॅनलला तुम्ही नवीन 5 सबस्क्रायबर तुमच्या सोसायटीमध्येच मिळवायचे आहेत, आणि हेच तुमचं माझ्याकडनं तुम्हाला चॅलेंज आहे. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये, पुढच्या चॅलेंजमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. जय शिवराय.